आय आलो हाय म्या। बाळू अगं झोप झोप। आलं ना ग। बरं नाही ना तुला? कोणी सांगितलं? काय नाही, काम नव्हतं म्हणून वाईस पडले होते। भीमादानं समज सांगितलं आहे मला, मायापासून काय बी दडू नगस। थकली हाय, बाकी काय नाही। वाह, अरे तू तरी सांगाव दाडायचा तिला बरं नाही म्हणून। विचारा आला होता मनात, तर म्हणलं जवळ तू गेलाय हे सुंदर मनापासून मानत नाही, जवळ काय उपयोग नाही। अरे तू येशील 4 दिवस, बरं वाटत तिला। बरं तू गेला का पुण्यांदा आण तू कर। म्हणून सांगायचंच नाही वय। नाही, जे ठरलं हाय ते ठरलं हाय। आता मला बी नाही आवडलं, म्या बी हांतरून धरावं का? असं नग बोलू बाबा। मग तू बी असं काय बी करायचं नाही। तुमची इच्छा होती ना हो म्या काम करावं म्हणून। हा, भीमादाला विचार, गंगूताईची मेंढर घेऊन इजापूरला गेलो होतो म्या। बा, या येळेला काय बिघोळ झाला नाही वय। समजा मेंढ्या बी नीट आहेत। अरे माझं बी हेच मत होतं, बघितलं ना सुंदरा? हाय काय रे बाळू, गेल्यापासून काय सांगावं धाडला नाही, काय नाही, तर कसं हाय ते कळवलं बी नाही। मला काय होतंय? हा, बरं हाय म्या। सत्ती कशी हाय? बरी हाय, तिच्या घरला राहतोय, ना कामाला जातोय, आणि काय पाहिजे तिला? इथं घरात कोणी बी नसते, सत्ती असती तर बरं झालं असतं बघ। मला बी वाटतं इथं राहू म्हणून, बरं जे खरं आहे त्यापासून किती दिवस लांब पळणार आहे आपण? आय, आता आम्ही परत येणार नाही हे मनापासून ठरव एकदा। असं काय बी बोलू ना गर। खरं हेच आहे सुंदरा, ते चाललं आहे ते चांगलं चाललं आहे, कशा पाहिजे गोष्टी उघडत बस। हा, बर पुढं काय करायचं ठरवलं आहे? मेंढे घ्यायचं म्हणतोय। कशा पाहिजे? कशा पाय म्हणजे अजून किती दिवस गंगूताईच्या मेंढ्या सांभाळायच्या? मला माझ्या मेंढ्या पाहिजे आहे। पर त्या असताना सौताच्या कशा पाहिजे? बा, तुझ्या मोरा हात पसरत नाही, मला माझ्या मेंढ्या घ्यायच्या आहेत। हवं, मला बाळूचा विचार पडतो आहे। कवा घेणार आहेस मेंढ्या? इथनं गेलो का घेईन म्हणतोय। हा, मेंढ्या घेतला लागली सांगावं धाड। हा, आज मोठा हो आणि सत्ती संग सुखानं संसार कर। ते सोड, बरी कवा होणार आहेस ते सांग मला। हाय, अरे तुला बघितलं मला बरं वाटलं। बर, हात पाय धुवून घे, मी काहीतरी गोडाच करते। हा, अगं बरं नाही ना हो तुला? गोडाच काय घेऊन बसलीस? अरे काय सारखं बरं नाही करते म्या। नग, मला जाय पाहिजे, मेंढ्याची जबाबदारी आहे माझ्यावर। जाशील की, जेवून गेला तर काय होत नाही। अगं नको म्हणतोय ना वा? बरं नाही तर करणं गरजेचं आहे का? वय आहे, आराम कर व्हायस, आणि याला काय गोडाच लागतं असं काही नाही। वय, घरात जे काय आहे ते खाईन म्या का बाहेरचा आहे वय? आता कुणी बी काय बी बोलू नका। हा, या नसताना आईची काळजी घ्या। अरे काय गणगण आहे डोसक्यात? कसलं काय काम नसलं का बसायचं गप्पा जोडीत? हा, आणि तुम्हाला काम कराय कोण नग म्हणलाय? हा,
काय सांगू नग त्या बाळाप्रसंग एकटाच गेला इजापूरला आणि त्याला तर गेला त्या तात्याला बी घेऊन गेला आम्हाला सांगितलं बी नाही. ती जरा गाईच झाली बघ. बाळप्पा म्हणला आणि लागलीच निघालो. बाळापाचं काय चाललं आहे? हा बाळप्पा वय. अरे मेंढ्या राखाया तयार झालाय गडी. काय सांगतो? हा म्हणजे मेंढ्यासनी काय खायला लागत आहे, त्यासनी कोणता पाला आवडतो, त्यासनी कसा जीव लावायचा हे समजतो आता आम्हासनी शिकवायला लागलाय. वा वा बाळाप्पा तर लय गुन्ही निघाला रे. हा गुन्हे आहे. बर चल मला उशीर होतो जातो ना. अय थांब जरा आणि पुण्यांदा जाताना आम्हाला बी सांग नाही तर निघशील एकटाच. वय वय वय. हा बर ये रात्रीचं भाषणाला ये. भजनाला होय. हा हा आलोच. हा हा चल. बाळू भीमा ये तांबळ घे बसा जेवाय वाढते. त्याला वाट या नाही बसत आता. बा माझ्या संग नसल बसायचं तर मी बाहेर थांबू का? बाळू अरे त्यासनी आता भूक नसल. तुगा अन्न मोर बसल्यावर तंटा नग. अगं पर इतक्या दिसानं आलो आहे समधी संग बसलो असतो की. है भीमाला बोलवलं पर त्याचं काय? हवं तुम्ही तरी 2 घास खाऊन घेता का? मला भूक नाही. बर बाळू तू घे जून. तू कवा जेवणार आहेस? ऐका म्या कवा तुमच्या संग जेवाय बसते हाय वय. बाळू गंगी धड बोलती नव तुझ्या संग. आणि काय बी कसं बी बोललं तर माझी मायंदाळ काम आहे. तसं नव यायला भाकर मिळती का? तुझी सर नाही बघ कोणाला. तुझ्या संग होतो या घरात राहत होतो तवर कधी उशीर झाला नाही मुकात घात जाय. आता तुझ्यासारखं कोणासने बी नाही जमायचं. आणि असं बी मला लय भूक नाही लागत. तसं नाही चालायचं. सत्तीन तर काळजी घ्यायला पाहिजे की. त्यासाठी यानं घरात येऊ आलं पाहिजे. घरात पाय टिकलं पाहिजे. एक दिवस मी आज जाते गंगेकडे आणि सांगते तिला का माझ्या पोराची आबळ होऊ देऊ नका. राय माझ जेवण झालं आहे. तू बी जेवून घे आणि निघतो आता. म्हणजे लागलीच जाणार वय. वय मी इथं किती दिवस राहिलो तर तुझं मन काय भरायचं नाही. आणि तिकडे आता भन नाही दासू आहे माझी. इकडे राहिलो तर बा आहेच की. सत्य काय झालं ग? काय नाही. कसला विचार करते हाय? आजीला बरं वाटत नाही म्हणजे काय झालं असं? बाळूमाची आठवण येत असेल. त्यांच्या तिथे राहिली नाही ना कधी. वय तर त्यासनी कोणी शिक्षा सुनावली नाही एवढं काय? अगं ते आपल्याला वाटतं या आजीला काहीतरी वेगळं वाटत असेल. हे बी हाय म्हणा. आपण जायला पाहिजे होतं ना. वय जायचं का? कुठं चाललं हाय? आजीकडे जायचं का असा विषय चालला होता. कसं बाई? अगं आजीला बघून